वर्किंग नोट वर्किंग नोटमधली डेट मला सांगा. पहिले दिलेले आहे 2013 बरोबर आहे. एप्रिल 1 या दिवशी आपण परचेस केलेला आहे, म्हणजेच टू बँक अकाउंट. किती रुपयाचं कम्प्युटर परचेस केलं? 1 लाख. दुसरं काही केलं का आपण? काही केलेलं नाही ट्रान्झॅक्शन. आपलं डेट राहिलं का इकडे टाकायचं. डिप्रिशिएशन कधी आकारायचं आहे? मार्च आहे का? हां, डिसेंबर. ध्यानात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे इकडे एप्रिल आहे म्हणजे इकडे डायरेक्टली मार्च येईलच, याची गॅरंटी नसते. जे सांगितलं ती तारीख पाहायची आहे क्लोज करण्याची. किती आकारायचं आहे डिप्रिशिएशन? 10% किती होत आहे? 10% ऑन ₹1 लाख फॉर किती मंथ आहे? किती मंथ आहे? 9 मंथ. फॉर 9 मंथ. किती होते? 9 महिन्याचं डिप्रिशिएशन तुम्ही काढलेलं आहे ऑलरेडी शेवटच्या कॉलममध्ये, बरोबर आहे. वर्किंग नोटच्या शेवटच्या कॉलममध्ये 7,500 रुपये. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे बॅलेन्स. डिसेंबर 31 मध्ये बाय बॅलेन्स CD बॅलेन्स दाखवायचं आहे किती? त्यानंतर बॅलेन्स 2014 मध्ये आणून दाखवायचं आहे जानेवारी 1, बरोबर आहे डेट. किती आहे? 92,500 आहे ना. ओके. त्यानंतर 2014 मध्ये काही केलेलं आहे का ट्रान्झॅक्शन? तुमच्या वर्किंग नोटमध्ये दिसते. काहीही केलेलं नाही. काय केलं? 15 मध्ये केलं वाटतं ना. कधी केलं? कधी केलं? 14 मध्ये. ओके. कधी केलं? तारीख? जुलैमध्ये. ओके. 2014 जुलै 1 टू बँक अकाउंट. कशाची? कम्प्युटर परचेस. किती रुपयाचं कम्प्युटर परचेस केलं आपण? 36,000 आहे ना. किती आहे? 20,000चं केलं. ओके. 20,000 रुपयाचं दुसरा कम्प्युटर आपण परचेस केलेला आहे. ओके. हे याच्यामुळे. त्यानंतर बाकी काही आहे? नाही. डायरेक्टली आता 2000 किती आहे? 14 डिसेंबर 31 बाय डिप्रिशिएशन अकाउंट. आता पहिला जो पार्ट आहे 10% डिप्रिशिएशन आपण करणार आहोत. पहिल्या पार्टवरचं डिप्रिशिएशन किती आहे? पहिला पार्ट म्हणजे 1 लाखाचा पूर्ण. 1 लाखाचा डिप्रिशिएशन किती आहे? म्हणजेच 9,250. 9,250 बरोबर आहे. हां, 9,250 डिप्रिशिएशन पहिलं. आता जो पार्ट घेतला आहे याच्यावरचं किती आहे डिप्रिशिएशन? तर 1,000 रुपये. बरोबर आहे. 1,000 आहे ना. लिहिलं होतं तुम्ही. 1,000 रुपये हे जे आहे हे 6 महिन्यासाठी आहे. फॉर 6 मंथ. म्हणजे टोटल डिप्रिशिएशन शेवटच्या कॉलममध्ये दिसेल तुम्हाला किती आहे? 10,250 आहे. 10,250 डिप्रिशिएशन आपण
आकारला होता. आता काढायचं आपल्याला बॅलन्स. बॅलन्स आपल्याला दिलेला आहे बाय बॅलन्स CD. पहा बॅलन्स त्याच्याच खाली दिलेला आहे. शेवटच्या कॉलममध्ये किती आहे बॅलन्स आपलं? 1,02,250. 1,02,250. 250 इकडे टोटल शिल्लक हे राहील. टोटल किती येते? 1,02,500 नाही, 1,12,500. 1,12,500. ओके. त्यानंतर 2015 जानेवारी 1 या दिवशी काय केलं? बॅलन्स खाली टू बॅलन्स BD 1,02,250. त्यानंतर 2015 मध्ये काय केलं का आपण? डायरेक्ट डिप्रिशिएशन आहे. 2015 डिसेंबर 31 बाय डिप्रिशिएशन अकाउंट. आता हे डिप्रिशिएशन कोणकोणत्या याच्यावर आहे? पार्टवर, 2 पार्टवर आहे. पहिला पार्ट जो आहे आपला त्याची आता आपला जो अमाऊंट नसेल, पहा किती येते पहिल्या याच्यावरची किती येते? दोन्हीची टोटल करून सांगायची. 2 कॉलम आहे आपले. पहिले एक 80,000चा पार्ट आहे, दुसरा 20,000चा पार्ट आहे. तिथंच त्या तुमच्या याच्यामध्ये दिलेले आहे वर्किंग नोटमध्ये. तुमच्या वर्किंग नोटमध्ये 2 याचा डिप्रिशिएशन पहिले सांगा, कारण सध्या आपल्याला पार्ट पाडण्याची आवश्यकता नाही आहे. दोन्ही सोबत आहेत आपले कम्प्युटर. 1,00,000चं जे आहे ते. तारीख पाहायची आहे. तारीख पहा 2015 डिसेंबर 31 रोजी आपण जो डिप्रिशिएशन आकारलेला आहे तो बघायचा आहे. दिसलं नाही? आपले 2 पार्ट आहे. एक 80,000 रुपयाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये डिप्रिशिएशन किती लिहिलं ते बघा. आणि त्यानंतरचा 20,000चा पार्ट आहे, त्याच्यामध्ये किती लिहिलं? 1,665. हा, त्या दोन्हीची टोटल करून सांगा किती आहे डिप्रिशिएशन. 1,665 किती आहे? 8,325. 8,325 हा पहिल्या पार्टवरचा आणि दुसऱ्या याच्यावरचा आहे 1,900. बरोबर आहे? हे बरोबर आहे ना? 1,900. तिसरं आता जे आपण कम्प्युटर घेतलेलं आहे ते. असे 3 तुम्ही दाखलं असेल. हे दोन्हीची टोटल आणि हे एक, म्हणजे एकूण आपले 2 कम्प्युटर. हे 2 पार्ट आणि एक नवीन कम्प्युटर. 3 याची टोटल किती येते? आता एकदम शेवटच्या कॉलममध्ये दिलेली आहे. 10,225 आपण डिप्रिशिएशन आकारलेलं आहे. या दोन्हीची टोटल तेवढीच येते का नाही बघून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर बॅलन्स काढायचं आहे आपल्याला. 1,02,250. 1,02,250 बॅलन्स किती येते पहा. डिसेंबर 31 बाय बॅलन्स CD किती येते बॅलन्स? 92,025 आलेला आहे का तिथं वर्किंग नोटमध्ये? ओके. आता हे बॅलन्स आपण खाली आणून दाखवू. 2016 जानेवारी 1 त्यानंतर 2016 मध्ये आपण एक एक्स्ट्रा कम्प्युटर परचेस केलेला आहे. कधी केलं? मे मध्ये. ओके. मे 1 मध्ये आपण केलं टू बँक अकाउंट. किती रुपयाचं केलं? 36,000 रुपयाचं. त्यानंतर याच वर्षी आपण एक पार्ट विकला सुद्धा. बरोबर आहे? तो कधी विकला? 2016 कोणत्या तारखेला? जून 30. जून 30 बाय बँक अकाउंट.
कम्प्युटर सोल्ड. ओके, किती रुपयाचा विकला आपण हा पार्ट? 10,000 रुपयाला विकला. याच्यावर झाला आपल्याला लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा लॉस किती आला होता आपल्याला? 748. नाही, तो लॉस नसेल, तो डिप्रिशिएशन असेल. 4,000 काहीतरी आहे वाटते. 4,300 काय बघा किती आहे. मोठी अमाऊंट आहे तिथेच लॉसची. 4,237. हां, 4,237. कारण 14,237 रुपये आली होती अमाऊंट आपली. ओके, डिप्रिशिएशन मायनस करून. तर 4,237 हा आपला लॉस होता. आणि जे काही ते 800 काय म्हणत होते ते तो तुमचा डिप्रिशिएशन होता. आता आपल्याला डिप्रिशिएशन करायचं आहे कधी? तर डिसेंबर 31 मध्ये बाय डिप्रिशिएशन अकाउंट. आता आपल्याला डिप्रिशिएशन कोणकोणता करायचा आहे सर्व पहा. कोणकोणता डिप्रिशिएशन दिलेला आहे? पहिल्या मशिनरीवरचा जो डिप्रिशिएशन आहे तो किती आहे ते पहा. आता पहिल्या पार्टमधला 80,000च्या याच्यामध्ये दिलेला आहे 1,000 काहीतरी, 1,900 काय, 1,166 काय काहीतरी आहे ना. पहा ना, पहिला पार्ट 80,000 रुपयाच्या पार्टमध्ये पहा, शेवटचं डिप्रिशिएशन. हां, एकदम शेवटी 59,940. किती आहे मग? 6,000 काहीतरी असेल ना डिप्रिशिएशन. 5,994 आहे का बरोबर सर्वांचा? तुम्ही लिहून घेतलेला आहे ना, शेवटच्याच लाईनमध्ये दिलेला आहे आपण. ओके, आणि दुसऱ्या याच्यावर 700 काहीतरी होतं, तो सांगा आता. ते वरचा सांगा आता. वरचा 700 काहीतरी आला होता तो वर 20,000च्या पार्टमध्ये. 20,000च्या पार्टमध्ये कोणता आहे ते बघा. 1,710 नसेल ना. 700 काहीतरी रुपये आकारला होता ना, पूर्ण वर्षाचा थोडा आकारला आपण. 748 रुपयाचा. ओके, बरोबर आहे का? पहा. त्यानंतर तिसरी मशिनरी, तिसरं कम्प्युटर, तिसऱ्या कम्प्युटर 20,000चा जो पार्ट आहे त्याच्यावर किती आकारला सांगा आता. आता 20,000चा पार्ट म्हटल्यापेक्षा एक्स्ट्रा संच घेतला होता आपण कम्प्युटरचा 20,000चा, त्याच्यावर पाहायचा 3 नंबरच्या कॉलममध्ये 1,710. आणि आता चौथं जे आहे आपल्याजवळ 36,000 रुपयाचं कम्प्युटर, त्याच्यावर 2,400. तर हा टोटल तुम्ही डिप्रिशिएशन किती आकारला होता ते सांगा. किती? सगळ्याची करायची आता. सर्वाची टोटल काहीतरी आली होती ना तुमची? नाही ना. 1 2 3 4 हे तर लिहिलं होतं आपण. वर लिहिलं होतं. वर 10,000 काहीतरी नाही आलं होतं का? 10,104 आलं होतं ना. नाही, 10,104 कसं हो? हे 7 बरोबर आहे. 10,104 झाला सर्व. आता त्यानंतर तुम्ही बॅलन्स काढलेला आहे शेवटी. ते बॅलन्स किती काढलं होतं सांगा. इथंच तुम्ही बॅलन्स काढलं होतं. 1,02,936. आता सर्वची टोटल जे आहे ते येते का पाहून घ्या. एवढीच एवढी टोटल म्हणजे किती होऊ लागली होती? 1,00,000 किती होती? 1,38,025 होती का? 28,000. 1,28,025 दोन्ही साईडची टोटल येते का पहा आता. 1,28,025 बॅलन्स आपल्याला इथं खाली आणून दाखवायचा आहे. हे बॅलन्स 2017 मध्ये. ओके, पहा येते का? हम्म, 1 2 3 4 याची टोटल 1,28,025. 700 1,27,277 टोटल लॉस. सर आपण एक हे नाही केलं. काय नाही केलं? 1,27,277 केला नाही सर. परत करेल का? याची टोटल बरोबर आहे 1,28,025. एवढीची आली पाहिजे तिकडे. 10,000 रुपयाचं हे विकलं. 4,237 आहे लॉस. चेक करून घ्या लॉस.
लॉस चेक करून घ्या, बरोबर आहे का? 748 आहे. तू थांब. हे 748 तुमचा डिप्रिशिएशन आहे, जो की त्या दिवशी आपण आकारलेला आहे. तेवढे सर 4237 लॉस. बरोबर आहे ना हा लॉस. हां, त्यानंतर 10,104 हे बरोबर आहे का टोटल? हे सर्व तिन्ही याची हे पाहून घ्या. पहिले डिप्रिशिएशन चेक करून घ्या. पहिल्या मशिनरीवरचा शेवटचा डिप्रिशिएशन 80,000च्या पार्टवरचा 5,954 आहे का? इथं 94 सांगितलं. 94च आहे. 5,994 सर्वांच्या रजिस्टरमध्ये. ओके, 748 जे विकला पार्ट आपण त्याच्यावर 748च आहे. ओके, त्यानंतर 1,710च आहे. त्यानंतर 2,400 आहे. या चारही याची टोटल 10,000 एवढी येते का? 10,104. पुन्हा टोटल करा. हे 5,994 748 1,710 आणि 2,400. बघा किती आली? 10,800 नाही, तेवढी नाही. 10,800 किती? 10,852. आता पहा टोटल याची सर्वाची टोटल 1,28,025 येते का? 10,000 4,237. त्यानंतर 10,852. त्यानंतर 1,02,936. 36 आले बरोबर. ओके, तर ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. ओके, आता काही प्रॉब्लेम?